हे फॅमिली, गुड मॉर्निंग. वेलकम टू माय न्यू ब्लॉग. नाही ब्रेसलेट राहू दे घरात, राहू दे. मी असं म्हणलं घरातच राहू दे. एवढ्या उशिरा गेला काम लागणार आहे का रे? 8 वाजले इथं. नाही त्याला घरात नाही. चला भाऊ 8 वाजले इथं. 8 वाजले इथं. नाक्यावर कधी जाऊन कवा काय करावं रे? जाता येते रे. लगेच थोडे धकतात माणसं. जायला लागलं 8:30 वाजता. हा जायला 8:30 वाजता. हे कपडे आहेत काय बा? असतील ना, कपडे काय काढले नव्हते मी. आज कामाचा 5वा दिवस. आज करण पण सांगतीये, काल आला होता आपल्या इकडं. आता कालमोर कसे लाकडं तिघं आम्ही चाललोय कामाला. एवढ्या बिल्डिंग वर नाही जाता येत म्हणून ऐकले रस्त्यात. हे फॅमिली, आता आम्ही कल्याण स्टेशनला पोहोचलेलो आहे. ट्रेनमध्ये गर्दी असल्यामुळे काय आपला ब्लॉग नाही काढू शकलो. तर आता आपण आज दुसऱ्या साईटवर जाणार आहे नाक्यावरनं. पप्पांनी काल रात्रीच एका माणसाला फोन केला होता. तो बोलला की आहे म्हणून तुम्ही लवकर या बोलला होता, पण आम्हाला थोडा उशीर झाला. आज बघूत दुसऱ्या साईटवर काय काम असेल तर हे फॅमिली, आता आम्ही आलो आहे पंढरपुरीवर आणि चहा घेतो आहे. कारण मी चहा घेतलेला आहे. तर आता चहा पिऊन आम्ही जाणार शिवाजी चौकामध्ये आणि बघूयात आज कुठे जायला लागेल कामासाठी, ते दाखवतच आहे. सो हे गाईज, आता लोकेशनला पोचलोय कामावर. पप्पा पण लागलेत कामाला. कारण माती भरतोय. हे काम आहे कल्याणला दुर्गाडी किल्ल्यावर काम चालू आहे. इथून घ्यायचं ना. आता पाणी प्यायला आलेलो आहे कारणाने मी काम करून थकलो आणि आता पाणी पितोय. दे मला पण दे. बघा कशामध्ये पाणी प्यायला लागतंय आम्हाला. सो हे फॅमिली, आता आमचं जेवण वगैरे सगळं झालेलं आहे. जेवणाची सुट्टी झाली होती तर आम्ही जेवण वगैरे केलं. ते समोर तुम्हाला दिसत असतील थोडे थोडे. तर आम्ही तिथेच जेवायला बसलो होतो. तर आता 1 ते 2पर्यंत आम्हाला सुट्टी आहे. तर थोडंसं आराम वगैरे करतो. कामाचं असं झालं आहे की काम असल्यामुळं मला जास्त ब्लॉग नाही काढता येते. तर जसा टाईम भेटेल तसा मी ब्लॉग काढतच आहे. तर बघूत आता 2 वाजता परत कामाला लागायचं आहे. मग झाली का झोप? झोप झाली? 1 घंटा झोप घेतली.
हा सह्या फॅमिली आता सगळे उठलेले आहेत. जेवण बिवणं सगळ्यांचे झाले. 2 वाजलेत तर सगळे कामाला लागायला चाललेत. म्हणजे ते काही माणसं तिथं उभे आहेत. पप्पा करण पुढे चाललेत. ते आले मिस्त्री वगैरे सगळे तिथे. सो हे फॅमिली आम्ही सकाळपासून बघा एवढं काम केलेलं आहे पार तिथपर्यंत. आता हे सगळं भरणी वगैरे चालू आहे. माल वगैरे टाकून हे मिस्त्री आहेत. तो हे गाईज आता 6:15 झालेले आहेत आणि आमची कामावरची सुट्टी झाली आहे. पप्पा पण कपडे चेंज करतायत. सगळ्यांनी कपडे चेंज केलेले आहेत आणि आता पैसे घेऊन आपल्याला घरी निघायचं आहे. सो हे फॅमिली आता आम्ही स्टेशनला चाललो आहे. आता आलो आहे शिवाजी चौकाच्या जवळ. मिस्त्री चांगला आहे तांबडे शर्टवाला काय हो तो शिवा का काय त्याचं नाव आहे. अकोल्याचा हो अकोल्याचा. ते तो म्हणे तो कसा म्हणे माहिती का. अरे जाऊ दे ना कुठं म्हणे आपण अंगावर घेतलं. जाऊ दे म्हणे दमानं तो भैया जो आम्हाला दगड देऊ लागला का तो पट्ट आणू लागला. आम्ही जेव्हा पाणी पिया बसलो ना तिघं जण तेव्हा म्हणे भाई तर को इतनी घाई क्या है धीरे धीरे दे ना मजा बोलता होता. हे आपल्या पुढं कसं काय आले. हा ते इकडनं मधनं आले असं. पोस्ट ऑफिसच्या इथून आले असतील ते. हे काय
गाईज आता स्टेशनला आलेलो आहे कल्याणच्या, पण आमची वाटतं टिटवाळा 7:02ची गेलेली आहे. आता 7:34ची पकडायला लागेल. आता सध्या आम्ही वाट बघतो इंडिकेटरकडे बघून, तर उशीरच होईल आज पण जायला. आता वाट बघणं चालू आहे आमची. हे गाईज पूर्ण 1 घंटा थांबल्याच्या नंतर आता टिटवाळा आली आहे. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसला फायनली आता ट्रेन आलेली आहे आणि आता आम्ही जाणार आहोत फायनली घरी जाणार आहोत. 51 मिनिट. तर ह्या फॅमिली आता फायनली ट्रेन चालू झालेली आहे. मंदिर मंदिर चला. छत्तीपथच्या दिवशी रावण निघा. छत्तीपथच्या दिवशी रावण निघा म्हणून रावणाला जाळतात 12 हा? तर हे गाईज फायनली आता घरी आलो आहे खूप वेळानंतर, आणि आजचा व्लॉग आपण इथंच एंड करतो आहे. तर जेवढे पण आपली फॅमिली असेल लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि आपले व्ह्यूज पण वाढवा. तर बाय.